नमस्कार. सकळिकमध्ये मी प्रतिभा विवेक बिवलकर आज तुम्हाला घेऊन कणकवली या गावी जाते. कनकवल्ली म्हणजे कणकवली हे माझं माहेरचं गाव. 1972 पासून इथे आमचं वास्तव्य. घराचं नाव चैतन्य. आज करंदीकर कुटुंबाची तिसरी पिढी या घरात वास्तव्य करू नये. वहिनी वैजयंती आणि भाचा डॉक्टर विनायक यांचं वास्तव्य जवळच. डॉक्टर कुमुद करंदीकर ही माझी बहीण स्वस्तिक या बंगल्यात राहते. चिरेबंदी कौलारू घर, दारं खिडक्या प्रशस्त. माझा भाऊ डॉक्टर विद्याधर करंदीकर हा पेशानं दंतवैद्य होता, वृत्तीनं कवी मनाचा आणि बॅरिस्टर सावरकरांच्या विचारांचा भोगता. तिथल्या अनेक साहित्य चळवळींचा उद्गाता. या घरात अनेक प्रसिद्ध लेखक, नाटककार, वक्ते वगैरे वास्तव्य करून गेले. घराभोवती फुलबाग, फळबाग, पाठीमागे विहीर, गाईचा गोठा असा सगळा थाट. पेरू, चिकू, आंबा, पांढरे जाम अशी फळं आम्ही कधीच कापून खाल्ली नाही. पूर्ण फळ खायचं. याच घरातून आम्हाला शिक्षण आणि अनेक संस्कार लाभले. 25 माणसांचा स्वयंपाक यायलाच हवा ही उमेद दिली. शिवणकाम, विणकाम, बागकाम, सेवा शुश्रूषा आणि पडेल ते काम करण्याची तयारी हवी. आधी शिकून घ्या, मग लग्न करा. वैवाहिक जीवनात वेळ पडली तर उपयोगी पडतं ते फक्त शिक्षण. आणि हे संस्कार 60 वर्षापूर्वींचे. आज या कणकवलीत आपण काय बघाल तर गोपुरीचा अप्पासाहेब पटवर्धनांचा आश्रम बघाल, आर्या दुर्गा मंदिर, सिद्धिविनायक मंदिर वागद्याचं, दत्त मंदिर आशिये मठचं आणि कणकवलीचं नगर वाचनालय सुद्धा बघा. येथील पुस्तकांनी आमच्यावर वाचन संस्कार केले. गड नदी आणि जानवली नदी याच्या पुलावरून थेट कणकवली बघता येईल. कणकवली स्टँड, रेल्वे स्टेशन बघण्यासाठी. तसंच कणकवलीची बाजारपेठ फिरून बघा. दक्षिण कोकणात प्रवासासाठी आणि बाजारपेठेचं हे मध्यवर्ती ठिकाण आहे. याच बाजारपेठेतून जाताना डावीकडे भालचंद्र महाराज आश्रमाकडे अशी एक पाटी दिसेल. परमपूज्य भालचंद्र महाराज या महान शक्ती आणि हस्तीचा इथे आश्रम आहे किंवा मठ आहे असं म्हणूया. महाराज आयुष्यभर मौनधारी होते. पूर्णपणे दिगंबर अवस्थेत त्यांनी आयुष्य काढलं. जगण्याचा कोणताही विधिनिषेध नसलेले ते परमहंस संन्यासी होते. आज त्यांच्या समाधी स्थानाच्या ठिकाणी येणारे दर्शक आणि भक्तगण वाढत आहेत. बाबांच्या कृपेची प्रचिती त्यांना येते आहे. भक्तांमध्ये सर्व जाती धर्म पंथाचे लोक आहेत. भारताच्या कानाकोपऱ्यातून भक्तांना बाबांचं कृपाछत्र लाभलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला तालुक्यातल्या म्हापण या गावी परशुराम ठाकूर आणि आनंदीबाई यांच्या पोटी 8 जानेवारी 1904 ला महाराजांचा जन्म झाला. म्हापणच्या शाळेत त्यांना घातलं असल्याची नोंद सापडली. नंतर काही वर्ष मुंबईत गेली. मात्या पित्यांचं छत्र शाळकरी जीवनात हरपलं म्हणून चुलत मावशीकडे ते राहिले. मॅट्रिकच्या परीक्षेत अपयश आलं. त्यामुळे मुंबईहून गारगोटी कोल्हापूर इथे भटकत भटकत आले. त्या काळी गारगोटीचे एक योगी पुरुष मुळे महाराज यांनी त्यांना सावंतवाडी तालुक्यात दाणोली येथे जाऊन साटम महाराजांची सेवा करायला सुचवलं. पुढे अनेक वर्ष तिथे राहून
ते 1926 साली फिरत फिरत कणकवलीला आले. सुरुवातीला कणकवलीच्या जुन्या मोटार स्टँडवर झाडाखाली ते बसलेले असत. मग काशी विश्वेश्वर मंदिराच्या बाहेर बसून असत. त्यांच्या दिगंबर अवस्थेमुळे अनेक जण चेष्टा करत, नाक मुरडत. काही लोक त्यांना विड्या सिगरेटी देत. ते धूर करत पण गिळत नसत. कुणी त्यांना हकलून लावत, मारीत. मुलं वेडा वेडा करून पाठीला लागत. ही सगळी स्थिती कुणीतरी साटम महाराजांच्या कानी घातली आणि ते दोनदा कणकवलीत येऊन त्यांना भेटले. त्यांचं आध्यात्मिक सामर्थ्य लोकांना साटम महाराजांनी सांगितलं. या दोन योगीजनांची भेट अनेकांनी पाहिली. साटम महाराजांनी त्यांना भालचंद्रा म्हणून हाक मारली आणि तेव्हापासून सगळी जण भालचंद्र महाराजांना मानू लागली, नमस्कार करू लागली. धर्मराज, फलारी महाराज हे त्यांचे शिष्य होते. धर्मराजांचे केस अवाढव्य वाढलेले होते. ते डोक्यावर मोठा बुचडा बांधत. फलारी महाराज सतत फळं खाऊन राहत. त्यांच्या भेटीला जाताना लोक फळं नेत असत. या तिघांनाही मी प्रत्यक्ष पाहिलं होतं. आज असं म्हणूया, दर्शन घेतलं होतं. कणकवलीत आता परमपूज्य भालचंद्र महाराज संस्थांचा कारभार खूप वाढलाय. ही संस्था नोंदणीकृत आहे. गावातले अनेक व्यापारी संस्थेचे सभासद आहेत. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. तसं शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक, आरोग्यविषयक आणि रोजचा जप, वाचन, भजन, कीर्तनाचे कार्यक्रम चालू आहेत. याच परिसरात परमपूज्य भालचंद्र महाराज चित्रदालन आहेत आणि त्यातल्या चित्रावरून महाराज रोज 20-25 मैल पायपीट करत होते. झाडाखाली बसत होते, कधी तिथेच झोपत होते. कुणी दिला तर भाकर तुकडा खात होते. ऊन, वारा, पाऊस यांची त्यांना पर्वा नव्हती. त्यांची देहयष्टी बदलत गेली. त्यांचं वागणं निरासक्त देहातीत होतं. त्यांना त्या काळी आम्ही नागडे महाराज म्हणत असू. काशी विश्वेश्वर मंदिराच्या जवळ राहणाऱ्या आवडी आणि शेवंता त्यांची सेवा करत असत. कणकवलीकर बाई पण विचारपूस करत, सेवा करत. कणकवलीत एक वर्ष सर्कस आली. सर्कसचा मालक भालचंद्र महाराजांना मोटारीतून सर्कसला घेऊन गेला आणि त्याच वर्षी सर्कस चांगली चालली. त्याला खूप फायदा झाला. हे कळल्यापासून लोक येऊन त्यांना कार्यक्रम स्थळी घेऊन जात, आशीर्वादासाठी नेत. मी कणकवली कॉलेजमधून ग्रॅज्युएट झाले. त्यावेळी त्यांना कॉलेजच्या विशेष कार्यक्रमात आणलेलं मी पण पाहिलेलं आहे. अल्प वेळ थांबून ते निघून जात. एक राज मोहम्मद हुसेन म्हणून त्यांचे शिष्य होते. ते बरोबर असत. वयाच्या 70 नंतर महाराज थकत गेले. लालबाग मुंबईच्या हनुमान मंदिरात 16 डिसेंबर 1977ला हरिनामाचा घोष चालू होता. महाराजांना तिथे नेलं होतं. रात्री 10:30 पर्यंत लोक त्यांना भेटत होते. तेवढ्यातच त्यांनी देह ठेवला. महाराज अनंतात विलीन झाले. महाराजांचं पार्थिव कणकवलीत आणलं गेलं. मार्गशीर्ष शुद्ध 7, 18 डिसेंबर 1977ला वेदमंत्रांच्या घोषात ते समाधीस्थ झाले. त्यावेळी अलोट गर्दी लोटली. त्यानंतर मुख्य मंदिरात त्यांचा पुतळा प्रतिष्ठापित केलेला आहे. खरोखरच इथे भालचंद्र महाराजच बसले आहेत असं वाटणारा हा पुतळा बघून कलात्मकतेने आपण थक्क होतो. जे मानवी असतात त्यांचा पुतळा बनवला जातो आणि देवांच्या मूर्ती असतात. महाराजांना मी अनेकदा पाहिलं असल्यामुळे प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट अशी बघणाऱ्यांची स्थिती होते. कधी कणकवलीला गेलं की काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि समोरच भालचंद्र महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायचं. हा रिवाज
आज ठरलेलं आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमहंस संन्यासी श्री भालचंद्र महाराज की जय. जगदोद्धारासाठी अवतार झाला. प्रत्यक्ष सद्गुरु आम्ही पाहिला. दर्शन घेऊन जाती भाविक न ज्ञानी. वसती त्याची आहे कणकवली ग्रामी. घोर तप करीती अपुल्या निजस्थानी. काशी विश्वेश्वरा वंदुनिया मन आणि सिद्धराज गुरुजन. जय सद्गुरु राया, जय सद्गुरु राया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. धन्यवाद.